विसरणं नाही होत, फंबल होतो. काय काय शब्द आहेत ना ते त्याच्या म्हणजे हितच नाही आहेत ते मराठी शब्द आहेत की हिब्रू शब्द आहेत ते त्याला माहिती नाही आहे. त्याच्यामुळे तो फंबल होतो. म्हणजे कुकरला शिटी का कुकर काहीतरी बोलतो, तो काही बोलतो ते समोरच्या आर्टिस्टने समजून घ्यायचं आणि त्याचं वाक्य बोलायचं. त्याच्यामुळे ते स्किट आमचं कधीच थांबत नाही. नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मीडियावर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्राची हास्य जत्राचा नवा कोरा सीझन आपल्या भेटीला आलेला आहे आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आज तुमच्या सगळ्यांचे लाडके कलाकार आहेत. छोटे केसवाल्या बाई अर्थात रसिका वेंगुर्लेकर, अरुण कदम सर, येस, आणि प्रभाकर मोरे सर. सो खूप खूप स्वागत आहे तुम्हा तिघांचंही. तुम्ही जसं इंट्रो करून दिलं तुमचं, मला वाटतं तुमचं ते जे स्किट आहे, तिघं तुम्ही असता त्या स्किटमध्ये, इतकं कमाल असतं ते. फार मजा येते आम्हाला बघताना. मला ऐकायला आवडेल की त्या स्किटची गोष्ट ज्यावेळेस तुम्हाला सांगितली गेली की हे असं असं सगळं असणार, त्यावेळेस पहिल्यांदा तुमच्या डोक्यात काय विचार सुरू झालेला, की तुम्हाला काही एक डिस्क्रिप्शन दिलेलं की ते कॅरेक्टर कसं प्ले करायचं आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःचं अजून काय काय टाकलं? सिरीज तयार असतात, त्याच्यावर नाव वरती सिरीज तयार असतात, नाव वरती लिहिलेलं असतं मोरे फॅमिली. मग त्यांना माहिती आहे बाबा हिला काय करायचंय, मोरेनं काय करायचंय. आगरी कॅरेक्टर असेल तेव्हा मला कळतं की ह्याच्यात काय करायचं. एखादं कोल्हापूरचं कॅरेक्टर म्हणजे ते शितली आणि ह्याच्यात असेल तर मला काय करायचं. तर ते ऑलरेडी आमची जरा ते ठरलेल्या गोष्टी आहेत. पण आता सर म्हणतात की अजून नवीन काहीतरी असणार आहे प्रत्येक स्किटमध्ये. ती गंमत तुम्हाला बघायला मिळणारच आहे. तू ज्या वेळेला प्रश्न वगैरे विचारतेस तेव्हा तुझा आवाज, तुझी ती स्टाईल, ते सगळं फार वेगळं असतं. मला सांग, आज नवीन सीझन चालू होतं, या निमित्ताने जर का तुला या दोघांना खराखुरा एक प्रश्न विचारायची संधी मिळाली तर तुला काय विचारायला आवडेल? बापरे, चर्चासत्रातलं कॅरेक्टर असतं तर त्या कॅरेक्टरमध्ये विचारू प्रश्न का नॉर्मल प्रश्न विचारू? तुला जसं आवडेल तसं. हा विचार सहज प्रश्न विचारत प्रभादादांना. आणि तुम्हाला हास्य जत्रेतलं तुमच्या व्यतिरिक्त तुम्हा दोघांनाही सेम प्रश्न आहे की तुमचं सोडून इतरांचं कुठलं कॅरेक्टर आवडतं जे जे पॉप्युलर नाही आहे. म्हणजे कसं लॉली पॉप्युलर आहे किंवा काय, तर असं नाही, पण तुम्हाला ते आपल्या सगळ्या हास्य जत्रेतल्या कलाकारांपैकी कोणाचं तरी हे कॅरेक्टर आवडलंय. कदाचित ती सिरीज असेल नसेल की ह्या बाईने किंवा ह्या ॲक्टरने किंवा ॲक्टरने खूप कमाल काम केलं, असं कुठलं आहे? मेन म्हणजे एक तर आपल्याकडे सावत्या जो आहे कॅरेक्टर, त्याची भाषेची गंमत आहे. त्याचा उमदा एक तरुण येतो आणि त्याचं कॅरेक्टर जे करतो त्याच्यातली ती त्याची भाषा एक तर इतकी जबरदस्त आहे, तर ती फार आवडते. आणि नम्रता आवटे आमच्याकडे एक वेडी मुलगी, ती काय करते ते म्हणजे करू आम्ही, पण तसं नाही करता येणार. कारण त्याच्यातला सहजनेसपणा, गंमत, त्या वेगळ्या भाषेतला, ती बाई असते तेव्हा ती वेगळी असते, ती शितली असते तेव्हा ती वेगळी असते. ती असं ते सुद्धा करणं आम्हाला कधीतरी ते नाही करतं. म्हणजे आम्ही किती प्रयत्न करीत ते नाही जमणार. बरोबर, कॅरेक्टर सांगा. म्हणजे ऍक्टर म्हणून कुठलं आवडतं नाही, कोणाचं कॅरेक्टर आवडतं आणि म्हणजे संपूर्ण टीम. तुम्ही कसं करता? मुळात कॅरेक्टर्स आवडणे म्हणजे मला सगळी कॅरेक्टर्स आवडतात, पण असं सिरीजचं वगैरे असं म्हणायचं नाही आहे. काय काही ठिकाणी ना बनेचं काय काय कॅरेक्टर्स आहेत ती फार इंटरेस्टिंग. म्हणजे वेटर, विविध प्रकारचे वेटर, त्याने ते फार गमतीशीर. त्याचे काही सिरीज नाही आहेत आपल्याकडे, पण तो वेटर पहिला असा चार्ली चॅप्लिनसारखा यायचा, असा तो याच्यासारखा तो ठेवायचा. त्याच्या ॲक्शन रिॲक्शनवरच एक तो वेटर आहे तो असा वाजवायचा. म्हणजे त्याच्यानं त्या वेटरमध्ये फार फार गोष्टी इंटरेस्टिंग, त्याच्या फार मजेशीर आणि त्या लक्षात राहण्यासारख्या आहेत. आणि खरंच म्हणजे दत्तूची काही कॅरेक्टर्स आहेत, एक वाक्याची कॅरेक्टर्स आहेत, ती कायमस्वरूपी लक्षात राहील, लोक विसरत नाहीत. बनेची, विराजची पण काही काही कॅरेक्टर छोटी. हांडे सुद्धा फार कमी ह्याच्यामध्ये आली, पण एकेका वाक्यासाठी आले ना, तिला वाक्य नसताना सुद्धा ती भाव खाऊन गेलेली आहे. प्रिया हांडे, इतके फार आपल्याकडे कॅरेक्टर्स आहेत आणि प्रत्येकाने आपलं 100% कॉन्ट्रीब्युशन देऊन स्किट वाजवलेलं आहे. कधी कधी अख्खं स्किट एक विषय असतो आणि एखादं पात्र येतं 2 वाक्यासाठी आणि अख्खं भाव खाऊन जातं. असे बने, दत्तू, प्रिया हांडे यांनी विराज यांनी केलेले आहे.
चर्चासत्र जेव्हा चालू असतं त्यावेळेला तुम्ही जे काही प्रश्न विचारता किंवा जे काही रसिकासाठीचे जे प्रश्न असतात, कधी कधी ना असं होतं की तुम्हालाही हसू येतं त्याच्यामध्ये. आणि असं बरेचदा आम्ही बघितलेलं आहे की ते ना एपिसोडमधून ते कट नाही करत, ते बघताना त्याच्यामुळे आम्हालाही मजा येते. असा आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा कोणता एक तो प्रश्न किंवा असा एखादा डायलॉग की ज्याच्यामुळे 5 मिनिटासाठी ते स्किट थांबले आणि तुम्ही सगळेजण हसत होतात? नाही, असं आठवणार नाही, कारण ती तेव्हाची मजा असते. म्हणजे कधी कधी असं असतं की आम्ही रिहर्सल करतानाच आम्हाला कळतं की इथे काहीतरी फंबल पडतो एखाद्या ॲक्टरचा किंवा कोणीतरी काहीतरी, तर तिथे आम्ही ते हसायला सुरुवात केलेली असते. जसं स्किट सुरू होतं आणि ती वेळ येते आणि त्या व्यक्तीने कदाचित तो बरोबर म्हणो न म्हणो, पण आम्ही एकमेकांच्या नजरेत बघितलं की आम्हाला फुटायला होतं. आणि मग एक फुटला की चर्चासत्रात तर आम्ही किती 8-9 जण असतो, सो एक फुटला की सगळे फुटतात. आता शेवटचाच ना आपण चर्चासत्र केलं तर तेव्हा एक ती जागा होती. खरं तर कोणी चुकलेलं नव्हतं, काही नव्हतं. आम्ही रिहर्सलला खूप त्याच्यावर वाईप करत होतो. म्हणजे ती जागा आली की आम्ही खूप हसायचो, आम्हालाच ते सगळ्यांना खूप आवडलं होतं. तर तशी ती जागा आली आणि परत आम्ही एकमेकांकडे बघून हसायला लागलो. मग सगळे नको 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 असं कोणीतरी एक जरा इनिशिएटिव्ह घेतं, मग आम्ही एक मोठा श्वास घेतो आणि परत चालू करतो. चर्चासत्रामध्ये एकदा चर्चासत्रात नाही, ग्रामसभेमध्ये ना, हुस्न तेरा तोबा तोबा, तर ते पृथ्वी की ग्रामसभेत आम्ही ही पण रसिका अरुण, आणि मला ते की ते हुस्न तेरा तोबा तोबा, मग ते माझ्या वाट्याला आलं गाणं आणि मी पाहिला होता डान्स, पण मला काही तेवढं तसा डान्स येत नाही. तर हे रिहर्सलला आहे ना अजिबात हसायचे नाही, माझी मजा घ्यायची, कारण मी आपला माझ्या स्टाईलने तो केला. आणि इथे वाक्य आलं तर यावर्षी मंडळात मी डान्स करतो म्हणजे आपल्याला 5 वेळेचं बक्षीस. तेव्हा रसिका पहिली हसली, कारण तिला रिहर्सल आठवली. तिने रिहर्सलमध्ये तिकडे सगळ्यांनी, आणि पृथ्वी हसत वाक्य बोलला आणि मला खूप लाज वाटत होती. आणि ते मी जे लाज वाटत ते जास्त पॉप्युलर झालं, नाही म्हणजे काय, का? प्रभावळवाल्यांचं ते हुस्न हुस्न तेरा तेरा तोबा 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 बघितलं नाही ना? अमेरिका, त्याने लंडनमध्ये लोकांनी त्याचं म्हणजे वन्स मोर घेतलेला आहे. तर अशा गमती असतात, ह्यांना माहिती असतं आणि त्यांना ते तिथे आठवतं, तर हे इथे फार गमतीशीर होणार आहे. आणि म्हणजे त्यामुळे आम्ही आता अमेरिकेत प्रयोग केले आणि त्यात प्रभादादा हुस्न तेरा तोबा तोबा नाचायचे. मी 14 प्रयोग केले. 14 प्रत्येक प्रयोगाला हुस्न तोबा तोबाला वन्स मोर आलेला आहे. मग पहिलं मी खूप असं कंट्रोल, आणि जसं दुसरं यायचं ना चुकायचं नाही ना, पिकअप घ्यायला प्रॉब्लेम आहे. कधी सुरू करू, पुढे पाय टाकू का, आणि त्याच्यात मी फुटायचे. त्यांना 14 वेळा वन्स मोर मिळाला आणि मी 14 वेळा फुटले. इतकं गमत. अरुण सर, मला असं कळलं सगळ्यांकडून की तुम्ही तुमची एनर्जी तर कमाल असतेच, पण कधी कधी असंही होतं की तुम्हाला कधी कधी विसरून झालं होतं आणि मग तुम्ही सगळेजण एकमेकांकडे बघता आणि मग ते स्किट पुढे चालू राहतं. त्यावेळेला साधारण काय घडतं नेमकं? मी सांगतो, काही विसरत वगैरे नाही आहे. कसं असतं एखादं काय आपल्याकडे ते असंच आहे, म्हणजे माणूस आहे तो विसरणार, बरोबर आहे. तो सातत्याने विसरतो का? नाही. हां, सातत्याने विसरत नाही. कधीतरी आम्ही विसरतो, खूप जण विसरतात. आम्ही आमचं ओपनली सांगतो, मी विसरतो, पण जे विसरतात ते कधी एक्सक्यूज होत नाहीत. कळलं ना तुला? हा इतका साधा आहे ना, हा सगळे आरोप ह्याच्याकडं ओढवून घ्यायला तयार आहे. आणि त्याच्यामुळे झालं अरुण कदम विसरतो. अरे अरुण कदम 2-2 स्किट करतो, ते कोणी बघतं का? आणि तू कधीही बघायला ये, त्याच दिवशी 2 स्किट करतो, चोख करतो. मग त्याचं कौतुक का नाही करत तुम्ही? मग अरुण कदम विसरतो एवढंच कसं लोकांना माहिती? अरुण कदम जे काय काम करतो, बरं त्याचे फंबल असतात ते ठेवले जातात, तो आपण विरोध म्हणून घेतोच की, प्रेक्षक म्हणून वाटतं ना. म्हणजे तू किती नॅचरल करतो, हा का हे का नाही बोल, बरोबर अरुण? मला असं म्हणणं आहे की विसरतो. अरे एकदा विसरला म्हणून माणूस काही 100 वेळा विसरतो. ही आम्ही केलेली गंमत आहे गंमत आहे. विसरणं. पण अरुण कदम म्हणजे मी खूप स्वतःला भाग्यवान समजते की मला त्यांच्यासोबत काम करता येतं किंवा त्यांना लाईव्ह बघता येतं. हास्य जत्रेमध्ये किंवा आत्ता कुठेही अख्ख्या इंडस्ट्रीमध्ये विनोदासाठी मी खाली बसतो ह्या वाक्यावर ते लाफ्टर काढू शकतात. एक साधं वाक्य द्या ज्याच्यामध्ये विनोद नाही आहे, काही नाही आहे, पण ह्या माणसामध्ये तो इनोसन्स आहे, ती ताकद आहे की कुठल्याही साध्या वाक्यामध्ये ते विनोद निर्मिती करू शकतात. आणि ह्या वयामध्ये ते 2 स्किट त्या एनर्जीने करणं, ते घरी जाताना ड्राईव्ह करताना प्रत्येक स्किट जे रेकॉर्ड करतात ते आणि ते ऐकतात, त्यांच्या डेडिकेशन म्हणजे आमच्यासारख्या कलाकारांना खरंच त्यांच्याकडनं शिकायला पाहिजे आणि काही गोष्टींमध्ये लाजही वाटली पाहिजे.
आणि म्हणजे या इंटेन्सिटीने इतकं कन्सिस्टंटली काम करणं इट्स नॉट एट ऑल जोक. म्हणजे आम्हाला थकायला होतं, पण ही व्यक्ती म्हणजे ती इतकी बरं त्यांची आम्ही लहान आहोत तर आम्ही मस्करी करतो, बाकीचे मस्करी करतात, स्किटमध्ये करतो, बाहेर करतो, पण ते कधीच चिडत नाही. ते हसत असतात, ते स्पोर्टिंगली घेतात आणि ही गोष्ट मला प्रचंड आवडते. म्हणजे माणूस म्हणून, ॲक्टर म्हणून अरुण कदम इज अ ग्रेट अँड आय एम ब्लेस्ड की मला त्यांच्याबरोबर काम करता येतं. तर मला फक्त रसिक प्रेक्षकांना एक खरंच सांगायचं की अरुणबद्दल ही जी पसरलेली अफवा ही चुकीची आहे. अरुण विसरतो, कधीतरी विसरतो. आम्ही सगळेच विसरतात. असा कोण आहे अमरपट्टा घेऊन आलेला, सगळेच विसरतात. पण अरुण कदम विसरतो. आणि विसरल्यावर त्याची गंमत झाली पाहिजे जी त्यांच्याकडे होते. आमची गंमत नव्हती, आम्ही घाबरतो. आमचा फियास्को होतो. आमचा फियास्को होतो. आमची चेष्टा होते. त्यांना तेच विचारायचं होतं, कारण ना ते बघताना अजिबात कधीच असं वाटलेलं नाहीये. वाटतं की ते स्किटमधलाच तो part. नाही आणि चेहऱ्यावर कधीच स्ट्रेस नाहीये, स्ट्रेसच येत नाही. नाही विसरणं नाही होत, फंबल होतो. काय काय शब्द आहेत ना ते त्याच्या म्हणजे हितच नाही आहेत. ते मराठी शब्द आहेत की हिब्रू शब्द आहेत ते त्याला माहिती नाही आहे. त्याच्यामुळे तो फंबल होतो. म्हणजे कुकरला शिटी का कुकर काहीतरी बोलतो, तो काही बोलतो, ते समोरच्या आर्टिस्ट समजून घ्यायचं आणि त्याचं वाक्य बोलायचं. त्याच्यामुळे ते स्किट आमचं कधीच थांबत नाही. कारण अरुण आणि मी खूप वर्ष आम्ही एकत्र खूप स्किट केलेत. त्याच्यामुळे मला नाही कधी वाटेल अरुण कदम विसरला. हां, अरुण कदम दुसऱ्याला विसरवतो त्याच्या टायमिंगने, त्याच्या विनोदाने लोकांना विसरवतो, हे मात्र नक्की आहे. बरोबर अरुण? म्हणजे थोडक्यात सांगायचं की बऱ्याचदा पाठ सगळं असतं, सगळ्या गोष्टी असतात, पण तो शब्द फुटायला तो वेगळा काहीतरी म्हणजे तसाच पण दुसरा शब्द येतो, तो फंबल पडतो. हा, त्याच्यामुळे ते गडबड होते. हा. एकदम नॅचरली वाटतं. खूप छान ते मला तुम्ही ते खूप काय म्हणतात ते कळून नाही देत. मला तेच विचारायचं की त्यावेळेस नेमकं तुमच्या डोक्यात काय झालं की ओके मला माहिती आहे की काही चालू नाही. काही चालू नसतं. आता रिहर्सल मध्ये चुकून माझ्याकडे ते झालं की म्हणजे तुझा जन्म गणपतीपुळे असं वाक्य आहे. तर ते गणपती त्या तालात मी बोललो एकदा, माझा गणपती पुले. तर ते झालं होतं एकदा रिहर्सल मध्ये. तर मी प्रयत्न केला की नाही. आता हिचं नाव आहे रसिका, हिला तो सारिका बोलला होता. आता मला सांग, हिचं काही सारिका नाव असू पण शकतं ना, तो बोलू शकतो सारिका, त्याच्यात काय आहे. सारिका नवीन आहे ना, त्याच्यामुळे तिला नाही जमणार. पण कॉन्फिडन्स आहे ना, खूप वर्षापूर्वी तो पंच म्हणून आम्ही अजून वापरतो, असं आहे. क्या बात आहे. आणि आता या नव्या सीझनमध्ये आम्हाला नवीन कॅरेक्टर्स वेगवेगळ्या सिरीजमध्ये म्हणा किंवा स्किट्समध्ये पण पाहायला मिळणार आहेत. आणि मला वाटतं की ते मी तुम्हाला विचारणार नाही, कारण ते बघण्यामध्ये जी मजा आहे ना ते आधी ऐकण्यामध्ये नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळेजण खूप उत्सुक आहोत बघण्यासाठी. आणि सुरू तर झालेला आहे नवीन सीझन, त्याच्यामुळे मला असं वाटतं की गेल्या सीझन इतकाच रादर त्याच्यापेक्षा जास्त याही सीझनला रिस्पॉन्स मिळणार आहे लोकांचा. जर का जाता तुमच्या स्टाईलमध्ये प्रेक्षकांना खास अपील करायचं असेल तर कसं कराल? गे बाय मजे काय बरं असास ना, काय जेवून येऊन झाला का नाही जेवणाची वेळ नसत तर जेवणाची वेळ आली की मग जेवा. पण हास्य जत्रा बघू विसरू नका, कारण जेवणाच्या वेळी म्हणजे रात्री 9:30 काय लागता, महाराष्ट्राची हास्य जत्रा लागता. बाकीचा तुम्ही सांगा. हो, आणि सोमवार मंगळवार बुधवार 3 दिवस आहे आठवड्यात ना, त्या मात्र विसरू नका. काय समजली? 9:30 वाजता सोनी मराठीवर कॉमेडीची हॅट्रिक म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा. काय हो चहातलं सगळ्यांनी 9:30 वाजले का इकडे तिकडे पालायचंच नाही. चहातलं टीव्ही समोर बसायचं आणि बघायची कॉमेडीची हॅट्रिक. कॉमेडीची हॅट्रिक म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा. म्हणजे आता कळलं असेल. आता याची बाजू घेऊन मी बोललो आणि आता यानं माती खाल्लं. काय करू मला सांगा. हा, पण हा क्यूटनेस कुठे मिळणार आहे सांगा. हा क्यूटनेस फक्त आमच्या अरुण काकांकडे आहे. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.